ही जी दीपमाला आहे, इथे छोटा मंदिर होतं साईबाबांचा आणि त्यानंतर हा एवढा मोठा मंदिर आता झालेला आहे. तर त्या मंदिराची कहाणी काय लॉटरी लागली तर मी तुमचा छोटासा मंदिर या इथं बांधीन. पावसाने आता भरपूर हजेरी लावलंय. त्यांच्याकडे रेनकोट नाही ते भिजत चालले. ते खाली जात नाही आणि वर्षभर ह्या दिवसाची वाट बघत नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आजचा विषय आहे साई दिंडी. तर आता मी आलेलो साईनगरला साई मंदिरामध्ये मी आता आहे. आणि इथून दरवर्षी साई पदयात्रा निघत असते, साई दिंडी निघत असते करंजा टू पनवेल. तर या मंदिरातून जी दिंडी निघत असते तिला यावर्षी 21 वर्ष पूर्ण होतात. गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती पडलं असेल की 20 वर्ष पूर्ण झाले. तर बरेच विषय राहिले होते. तुम्हाला सांगायचं का हा मंदिर कधीपासून दिंडी सुरू झाली आणि कशी सुरू झाली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर मी आता मंदिरामध्येच आहे आणि इथं पाठीमागं बघू शकता साईबाबा. तर जुना जेव्हा आम्ही शाळेत जात होतो, हायस्कूलला होतो, समोरच इकडे हे बघा इथे हायस्कूल आहे. तर त्या हायस्कूलला आम्ही जेव्हा चालत छोट्या असताना गेले इथं चालत जायचो, मस्त्या करत जायचो. पण तेव्हा इथे छोटा मंदिर होता बघा. ही जी दीपमाला आहे, इथे छोटा मंदिर होता साईबाबांचा आणि त्यानंतर हा एवढा मोठा मंदिर आता झालेला आहे. तर त्या मंदिराची कहाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि कहाणी आणि पदयात्रा आपण दोन्ही एकत्रच दाखवू. तर व्हिडिओ थोडी मोठी होईल, नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता आपल्यासमोर बघू शकता तुम्ही काका आलेले आहेत, या मंदिराचे करते धरते. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या मंदिराची खरी कहाणी आणि कशी सुरुवात झाली, हा मंदिर कधी स्थापन झाला. तर हे बघा आपल्यासमोर आहेत रामकृष्ण काका. काका कशात बरं आहेत ना? तर काका, पहिली म्हणजे हा मंदिराची स्थापना जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून शाळेत जाता येता बघत होतो, छोटा मंदिर होता. तर तो छोटा मंदिर पासून मोठ्या मंदिरापर्यंत हा प्रवास आपल्याला सांगा. तर पहिले सांगा की आपला हा मंदिर कसा तुम्ही म्हणजे उभारलात, पहिल्याच वेळी काय तुमच्या मनात कल्पना आली आणि तुम्ही छोटा साई मंदिर तेव्हा उभा केलेला. 1985ला जेव्हा मला NEDचा कॉल आला कामासाठी, हां आणि त्यावेळेला आपला पाठीराखा कोण नव्हता, काय असे ओळखीचे वगैरे कोण नव्हते कामामध्ये. तर मी या इथं वारंग लावत होतो, या इथं वारंग होता कंपाऊंड होतं आमचा कंपाऊंड. तर मी असंच बोलून गेलो साईबाबांना की बाबा, जर मी कामाला लागलो तर तुमची कृपा होईल माझ्यावर. आणि त्याप्रमाणे मला कॉल आला होता आणि माझी इंटरव्ह्यू झाली. मला ऑक्टोंबर 1986 साली 20 ऑक्टोंबरला मी कामात रुजू झालो, पहिला दिवस भरला. आणि त्यानंतर 10 दिवसांनी दिवाळीचा सण आला होता. 6 तारीख होती आणि त्यावेळेला मी 20 तारखेला कामाला लागलो आणि 30 तारखेला आम्हाला दिवाळीचा एक 10 दिवसाचा पेमेंट दिला, 323 रुपये त्यावेळेला. हां तर आम्हाला ॲडव्हान्समध्ये पेमेंट दिल्यामुळं त्या 10 दिवसाच्या पेमेंटमधनं 323मधनं मी आईला 100 दिले आणि 100 रुपये माझे इतर महिन्यासाठी खर्चाला ठेवले. आणि त्याच्यातनं मी 2-2 रुपयाची 4 तिकीटं घेतली महाराष्ट्र राज्य लॉटरीची. लॉटरीची. हां, आणि त्या 2 रुपयाच्या तिकिटामध्ये 4 तिकीटं होती 8 रुपयाची. आणि मी असंच त्यावेळेला बोलून गेलो की बाबा, जर मला आता तुम्ही काम तर दिलं, याच्यापुढं जर मला काय याच्यातनं छोटी मोठी रक्कम लागली, काय लॉटरी लागली,
तर मी तुमचा छोटासा मंदिर या इथं बांधीन. आणि त्याप्रमाणे 6 नोव्हेंबरला माझ्या मित्रांनी तो इथनं यायचा सांताक्रूजवरनं सरदेसाई म्हणून. त्यांनी तो पेपर आणला आणि मला विचारलं. मी अगोदरच त्यांना सांगायचो की मला लॉटरी लागेल. हा बाबा मला नक्कीच बाबांचा आशीर्वाद लॉटरी तुमच्या लागेल, सोबत मला होता. आत्मविश्वास आहे बाबांवर आणि त्यामुळे मला लॉटरी लागणार आहे. तर माझे मित्र एक धनंजय ठाकूर म्हणून आवेड्यातले ते मला बोलायचे की मला दे एक तिकीट यातला. तर मी बोललो यातला कुठला लागेल सांगता येत नाही, बरोबर. पण लागणार आहे नक्की. आणि त्या पेपर त्याने आणला होता सांताक्रूजवरनं. त्याच्यामधनं तो मला बोलला चल किसन आपण तुझे तिकीटं बघूया. ते बोललो थांब जरा. आणि त्या शेडमध्ये एक साईबाबांची प्रतिमा होती, असा कॅलेंडर. तिथं मी पाया पडलो. बाबा मी ऐलान केलं आहे सर्वांना की मला लॉटरी लागेल, परंतु याच्यातनं शेवटचा नंबर तरी दे. 4 तिकिटामध्ये कुठलाही एक नंबर आला, भले 10 रुपये बक्षीस मिळलं तरी चालेल, पण माझा शब्द वाया जाऊन देऊ नको. आणि त्याप्रमाणे पहिली 2 तिकीटं बघितली तर ती काय ते नंबर नव्हते. पण नंतरची TT सिरीज होती, TT त्यावेळची डबल टी. हा. आणि नंबर होता 97 74 920 असा नंबर होता. तो पण अजूनपर्यंत तुमच्या लक्षात आहे? लक्षात आहे नंबर. बघा. आणि आमचा सेक्युरिटी ऑफिसर त्याचा 21 नंबर होता आणि माझा 920 त्याचा 921 अरे वा. सेम सिरीज. आणि त्याची पण माझी भेट झाली. ते बोलले तू खरोखर नशीबवान आहेस, कारण माझा नंबर 1 नंबरने चुकलाय. माझा 21 होता, तुझा 20 आहे. आणि त्याप्रमाणे मला 2 लाखाची त्यावेळेला लॉटरी लागली. मग मी तो छोटासा मंदिर आहे इथं बाबांचा बोलल्याप्रमाणे बांधला. आणि जेव्हा मी बाबांचा शताब्दी दिन आला हा 2018ला, हा. 100 वर्ष पूर्ण बरोबर, झाली. 100 वर्ष झाली साई मंदिरात हा. शिर्डीत. त्यावेळेला माझी रिटायरमेंट होती आणि वार गुरुवार होता माझ्या रिटायरमेंटला, महत्त्वाचा विषय. आणि त्यावेळेला जो मला काय कंपनीतला जे काय मला माझ्या कामाचा जे मिळाले पैसे, तर आमची मुलं म्हणायला लागली की बाबा आता आपला एक मोठा मंदिर बांधा की जेणेकरून भाविकांना यायचं, व्यवस्थित बसता येईल, का दर्शन घेता येईल. मग मी माझे पैसे प्लस मला इतर साई भक्तांनी मदत केली, भरभरून मदत केली आणि त्याप्रमाणे हा मंदिर उभारला पण. आणि अशी ही कहाणी आहे. त्यामध्ये आपण सर्व जे जे काय पाहिजे ते कमतरता नाही, सर्व नाको मंडळींनी, गरिबांनी पण, आपल्या समाजाच्या, अगदी समाजाच्या लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली. इवन सरबतवाला भैयांनी देखील, तो इथला बिहारचा, पण त्यांनी देखील 100 रुपयाची देणगी या मंदिराला दिली. म्हणजे त्याच्या नावाची एक वीट का होईना, पण या मंदिरासाठी सगळ्यांची लागली. आणि हा सर्वांसाठी आपण मंदिर खुला ठेवलेला आहे. कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव नाही आणि लोक येतात, दर्शन घेतात. तितकाच आपल्या समाधान, आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने, या आपल्या या मातृभूमीच्या पुण्याईने हे मंदिर उभारलं गेलं आहे. आणि ती त्याप्रमाणे पाठी पण लावली. कैलासवासी हिराजी हरी म्हात्रे, भागीरथी राजे म्हात्रे यांच्या पावनभूमीमध्ये ते साई मंदिराचे जीर्णोद्धार आणि सर्व साई भक्तांचा सहकार्य आहे याला. आणि त्याप्रमाणे हा मंदिर झालं. आणि आता ही गुरुपौर्णिमेची जी गोष्ट आहे, ती आपल्या गावातले जे साई दिंडी जाते शिर्डीला, तर त्यांनी देखील द्रोणागिरी मंदिरातनं सुरुवात होते, पण आपल्या इथनं ते इथनं प्रयाण करतात. पण ही आता आपली साई द्रोणागिरी पदयात्रा आता 11वं वर्ष आहे. हो. पण ही त्या आधीपासून आपल्या गावातून ही दिंडी निघत असते. मग ती म्हणजे आता आपल्या येत्या 21 वर्ष झाली. हो, 21 वर्ष या दिंडीला, तिला 11 वर्ष. पण याची म्हणजे सुरुवात म्हणजे आता काय सांगाल तुम्ही, कशी कल्पना, आता आपण दिंडी काढूया गुरुपौर्णिमेची, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? हे आपल्या गावातले जे साई भक्त आहेत, प्रणित आहे, आमचा कपिल आहे, हा. आपला यो पिंटे आहे, हा. बरीचशी मंडळी आहे जे साई भक्त आहेत, त्यांची संकल्पना आहे. पण या मंदिरात येऊन ते बसतात, 2 दिवस आधी आयोजन करतात आणि इथनं पालखी सोहळा पनवेलला जातोय.
आणि आपल्या मंदिरातनं या मंदिरातनं पनवेलच्या मंदिरपर्यंत त्या साई मंदिरामध्ये त्यांचा प्रयाण असतं आणि खरोखर चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला भाग्य भेटलं या देवामुळं का आपल्या हाकेला धावतंय. एवढंच मला वाटते का माझा आत्मविश्वास मला जे अनुभव आले ते मी आज तुमच्या समोर कथन केलं आहे की खरोखरच चांगले अनुभव आहेत माझ्या आयुष्यात आलेले. जेव्हा जेव्हा मी साईंना हाक मारतो तेव्हा माझ्या पाठीशी कुठल्या आणि कुठल्या स्वरूपात उभे राहतात आणि मला कसली कमतरता नाही. काय बाबांचा भंडारा आहे तर कोण ना कोण पुढे येऊन मदत करतात. प्रत्येक जण साई सेवा करत असतो. आपण जेव्हा जेव्हा फक्त अशा आपण करत राहायचा, देणारा तो आहे देणारा आणि तोच सगळा कार्यसिद्धीच नेत आहे. फक्त आपण नामधारी म्हणून आपण त्याची सेवा करतो. तर हा आपला पहिला मंदिर झालेला 1988 साली ना. तेव्हा एक पुरातन मंदिरातली मूर्त आहे ते भटजी सांगत होते. हे बघा हा इथे बघा तुम्ही, ही छोटी मूर्त आहे, हीच आहे छोट्या मंदिरातली. ती अजूनपर्यंत त्यांनी ठेवलेली आहे व्यवस्थित, कारण ती एक पहिला आठवण. हा. आणि नेमकं द्वादशीलाच या मंदिरांचा जीर्णोद्धार झालाय. जेव्हा पहिला मंदिर स्थापन केलं तेव्हा द्वादशीला मूर्तीची स्थापना केली हा आणि या करोनाच्या काळामध्ये 2020ला जेव्हा करोना असताना देखील आपण शिर्डीवरनं मूर्त आणून द्वादशीला श्रावण द्वादशीला या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय आणि मूर्तीची स्थापना इथे सुद्धा बघा बघितलात, श्रावण शुद्ध द्वादशी सण 16 ऑगस्ट 2020 आणि आजचा ऑगस्ट महिना लवकरच येईल. आपल्या पहिले गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेची दिंडी आपल्याला या मंदिरातून जाताना बघायला भेटेल आणि ती सुद्धा मी दिंडी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ मोठी असेल कारण तुम्हाला ही एवढी मोठी कथा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यापर्यंत ही सर्व कहाणी पोचवायचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. यापुढे दिंडीसुद्धा कशी प्रवास असेल दिंडीचा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काकांकडून आपण या मंदिराची सुरुवातीपासून पद्धतशीर सुरुवात कशी झाली आणि सर्व कहाणी त्यांच्या अनुभवाने त्यांनी सर्व कशी सांगितली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटले असेल. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि आजचा मंदिराला पण भेट द्या. आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आता येणार, गुरुपौर्णिमेला हा कार्यक्रम तुम्हाला पदयात्री सुद्धा मी दाखवणार आहे आणि सर्व भाविकांनी येण्याचा प्रयत्न करा. आणि स्थापना श्रावण सुद्धा येत आहे आणि आता 16 ऑगस्ट तो सुद्धा आपल्याला येणार आहे. तर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ती तारीख सुद्धा येणार आहे. नक्कीच तुम्ही येता जाता तुम्ही मंदिर बघतच असेल, उरणकरंजा रोडला लागून असलेला हा साई मंदिर आहे. तुम्ही कधी पाहिलं नसेल, जाता येता तरी दिसलं असेल तर नक्कीच एक मंदिराला या आणि भेट द्या आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन जा. चला, ओम साईराम. साईराम. ओम साईराम. धन्यवाद. चला. तर मंडळी, ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आज आपली साई दिंडी निघाली पनवेलच्या दिशेने. तर मंडळी तुम्ही पाहू शकता पालखी आता निघाली. मांग्यादा आलाय बोटल्यावरशी दर्शनासाठी. ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी प्रवास सुरू झालाय आणि पालखी असो या कोणता देवकार्य, अभंगाशिवाय त्या कार्याला गोडीच नाही. तर अभंगाच्या तालात पालखी निघाली आणि पालखीमध्ये तुम्हाला या दिंडीमध्ये महिलांचा समावेश जास्त प्रमाणात बघायला भेटणार. महिला भरपूर असतात या दिंडीमध्ये. चला मंडळी, प्रवास सुरू झाला आहे आणि आता पोचलेले होतात मुलेखंड फाट्यापर्यंत. आणि आपली शिर्डीची दिंडी तुम्ही बघत असाल की आपण उरण 4 फाट्यावरून जातो.
पण ही दिंडी पनवेलपर्यंत असल्यामुळे आपण मुलेगणमधून असा सेवा बिवा गाव सगळे मंदिर करत करत जात असतो. तर चला आता मुलेगणमध्ये आपण साई मंदिर आहे तेलीपाड्यात, तिथे जाऊया. पटापट प्रवास सुरू आहे आणि तेलीपाड्याच्या मंदिरामध्ये आता आपण पोचलेलो आहोत. जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः. हाय कर हाय. मूड नाही. हे बघा मंडळी, आपला साई भक्त राहुल दादा यांनी सर्व वारकरी पदयात्रेंसाठी नाश्त्याची सुविधा केलेली आहे, चहाची सुद्धा सुविधा केलेली आहे. राहुल दादा चहा वाटत आहे आपल्या सर्वांना. आणि आपल्या साई द्रोणागिरी पदयात्रा दिंडीचे अध्यक्ष राहुल दादा. ओम साईराम. काय सांगाल यावर्षी आपला कसा असेल प्रवास? यावर्षी 11 वर्ष आणि सर्वात भारी असेल. लक्षात ठेवा, याच व्हिडिओमध्ये सांगून ठेवलंय तुम्हाला, नक्की या. नक्की या, सर्वांनी या. हां, प्रतिसाद सगळ्यांचा हवा आहे. आणि इथं सुद्धा आपली गावातली छोटीशी दिंडी कपिल दादा यांच्या सहकार्याने आणि आपले बुवा, तर मस्त अशी आपली दिंडी दरवर्षी निघत असते. हे बघा आपले वादक आणि यांचे आपल्या रिक्षाचे सहकार्य लागलेलं आहे. तर मंडळी, आपण आता पोचलेलो आहोत शांतेश्वरी देवीच्या मंदिरासमोर. त्याच्या बाजूला असलेलं श्रीराम मंदिर, त्या मंदिरामध्ये आता पालखी थांबणार आहे आणि तिथं थोडा वेळ थांबेल आणि तिथे सुद्धा आरती होईल. मग पुढचा प्रवास सुरू होईल. पालखीसुद्धा बघत सुद्धा पाठीमागून आलेले आहे. आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया श्रीरामाचं. जय जय श्रीराम. मंडळी, पहिलं तुम्ही बघू शकता आपल्या गणपती बाप्पाचं इथं मूर्ती बसवलेली आहे आणि साईडला जे मकर बनवलेला आहे, एक प्रकारे सिंहासन आहे, जे पूर्ण लाकडी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर सिंहासन असं दिसत आहे. तुम्ही बघू शकता वरपासून पूर्ण खालपर्यंत लाकडी काम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपली गणपती विराजमान झालेले आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि आपली जानकी आणि आपले राम भक्त हनुमान. जय श्रीराम. साईनाथ महाराज. सुंदर असा मंदिर बनवलेला आहे. त्यामध्ये बघा सगळी मंडळी आपली व्यवस्थित बसलेले आहे, नाश्ता करत आहे. या साईडला आपण या बाजूला काकांनी नाश्त्याची सुविधा. काका, तुमचं नाव काय? रामचंद्र करत. दरवर्षी अशी साई सेवा तुम्ही करत असता, तर या सेवेबद्दल तुमचं खूप खूप आभार. ओम साईराम. तर बघा, त्यांनी आपल्या पदयात्रेसाठी वडापावची सुविधा केलेली आहे आणि आपली मंडळी ते वाटण्यास मदत करत आहे. तू 4 तरी खाल्लस ना? मग अशी पॅटीस किती खाल्लस सांग? हां, बस. अरे पोटभर खावाचा बाई, चालाच आहे आपल्याला. 2 हां, मग पोटभर खावाचा. चला रे जाऊ साईंच्या दरबारी, चला रे जाऊ बाबांच्या दरबारी. दुनिया वाले क्या जाने, दुनिया वाले क्या जाने, हम तेरे दीवाने. साई तुझे मिलने का अब तन का बहाना है, बाबा तुझे मिलने का पालकी का बहाना है.
मंडळी इकडे बघू शकता, आपण ज्या मंदिरामध्ये आता थांबलेलो आहोत साईबाबांचे, तिथे आपल्याला या घरातून सर्व दरवर्षी या मंडळी 21 वर्ष झाले आपल्याला दरवर्षी चहा पाण्याचा प्रोग्राम असतो इथं दरवर्षी. तर हे बघा आपली साई सेवा करत आहे ही सर्व मंडळी आणि त्यातल्या सर्व महिला मंडळ. काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला दरवर्षी सेवा करायला, कसं वाटतंय? हा, साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. तर मंडळी तुम्हाला जसं बोललो तुम्ही स्टार्टिंगलाच सुरुवातीला की या दिंडीमध्ये महिलांची जास्त गर्दी असते. तुम्ही बघू शकता आत्तासुद्धा दिंडी तिथपर्यंत पालखी आहे आणि पाठीमागं सगळी महिला मंडळ सर्व चालत आहे महिला पदयात्री. चला ओम साईराम. अरे बस काय झालं, तो छोटा नाही बोलत, तू का बोलतस? हे बघा आपण अनवाणी आहे, चप्पल न घालता पदयात्री, हा पण अनवाणी आहे बघा. एक काय नवस आहे तुझा? नाही ते कुठे पण निघलो तरी बिन चपलीशीच जातो. दरवर्षी बिन चप्पलाशीत काय चालतंस? अच्छा, घरी आल्याशिवाय चप्पल लागत नाही. बरोबर. हीच आहे मान्याची श्रद्धा आणि आपण भक्तिभावाने जर करत असेल तर नक्कीच तो पूर्ण होत राहत आहे. बघू शकता तुम्ही बिना चपलानी म्हणजे अनवाणी दरवर्षी ते पदयात्रा करतात. एकविरा इथं दिंडीला जातात. आपल्या 9 दिवस सिटीला जायचं ना बाळगावचे, हां 9 दिवस चप्पल नाही. 10व्या दिवसाला तिथून आलो तर घरी 11व्या दिवसाला झाला. 10व्या दिवसाला पण नाही. बघितलात, याच ते साई श्रद्धा. मंडळी आमचे ओम साईराम मंडळी कामाला आहे बाई, ड्युटीवर ऑन ड्युटी कधी येशील मग? येऊ नंतर दुपारनंतर. तर येतील. चला ओम साईराम. तर मंडळी आपल्याला आता पालखीचा मान मिळाला आहे. पालखी आता आपण खांद्यावर घेतो. कडकडत्या उन्हामध्ये आपल्या पालखी मिळाली, पण आपल्याला साईबाबांची सावली आहे सोबत, काय वाटत नाही. चला ओम साईराम. तर मंडळी आता आम्ही पोचलोय दास्तान फाट्याच्या ब्रिज खाली आहोत आणि इथे आता स्टॉप आहे, थांबवलेलं आहे. घेऊन आलो अजून आलंय ना. चला आता इथे थोडा विश्रांती करू, नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू. चला. नाश्त्याची व्यवस्था करतात आपली सेवा त्यांच्याकडे. ही साई चटणी प्रार्थना. ओम साईराम. तर मंडळी आता आपण इथं थांबलो होतो, तिथं दरवर्षी नाश्त्याचे जे सुविधा करतात त्यांचं पण आता सत्कार केला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आपल्याला नाश्त्याची सुविधा करतात, जिथे आपली व्यवस्था केली जाते तिथे आपण त्यांचा दिंडीच्या वतीनं एक सत्कार केला जातो. म्हणजे समोसा ना भेटला मला, एकच खाला. अरे तू खाण्याशिवाय तू दुसरा बोलतच तरी काय? तिथं जेवलान पण ते वडापाव, इथं समोसा नाही का? वडापाव भेटला. तुझ्या मैत्रिणी आता भेटलेल्या हो तिथं बसलेल्या. बोरनान होत्या तिथं, बोरनान. त्यांना भेटलाच नाही. दादा राग येईल ना बरं. तर मंडळी आपण आता पोचलेलो आहोत दास्तान फाटा आहे ते शिव स्मारकाजवळ. आज गुरुपौर्णिमा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन करणं गरजेचंच, कारण संभाजी महाराजांना गुरु जो मिळाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जो गुरु मिळाला तो म्हणजे आपली आई जिजाऊ. तर असे गुरुवर जे लाभले त्यांना, म्हणून आज आपला मराठा दैवी स्वराज्य आज आपण अनुभवतो. नाहीतर आपल्याला कुठे मराठी आणि कुठे काय हिंदू, म्हणजे कौतुक जेवढं करू तेवढं कमी. तर असं गुरुवर हे लाभणं भरपूर मोठी गोष्ट आहे आणि त्याचीच शिकवण आपण सुद्धा ठेवली पाहिजे. आणि तोच
पुढं आपण वारसा चालवला पाहिजे. तर जय शिवराय, जय श्रीराम. पण पोचत आहोत म्हणजे पोचलेलो आहोत जासईचा शिवमंदिर, स्वयंभू शंकर मंदिर. त्या मंदिरामध्ये आता पालखी विश्रांतीसाठी थांबलेले आहे. तिथे सुद्धा थोडा आपल्याला नाश्त्याची सुविधा केलेली आहे. दोन्ही केलेले त्यांना सांगू आणि बघूया. पण आता दर्शन घेऊया पाहिजे. बघा नाश्त्यासाठी बघा मेंदूवडा आणि इडली आलेले आहे, सांबार, चटणी आणि सुविधा कोणी दिलेली आहे सेवा? आपले बाजारपूरचे साई भक्त निशिकांत तळी यांनी दरवर्षी आपल्याला ही सेवा देतात ते नाश्ता शंकर मंदिर. आणि त्यांचे हार्दिक स्वागत. ओम साईराम. ओम साईराम. हे बघा मंडळी, पावसाने हजेरी लावलेली आहे. वरती बघा हवामान पूर्ण आणि पाऊस बघा हजेरी लावलेली आहे पावसाने. आता भरपूर हजेरी लावलं आहे. आणि ज्यांच्याकडे आता ड्रॉप पडताना कॅमेऱ्यावर त्यांच्याकडे रेनकोट नाही ते भिजत चालले. बाकीचं रेनकोट छत्र घेऊन आले ते सेफ आहेत. वातावरण कसं आहे हे बाबा. कुठं पोचलो आहे तर आता थोड्या वेळात आपण पोचू ओवल्याच्या साई मंदिरामध्ये. तिथे आपल्या जेवणाची वस्ती म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आहे. ओम साईराम. ओम साई. तर मंडळी आता आपण पोचले आहोत श्री साई समस्थान ओवळे मंदिरामध्ये. इथे आपला जेवणाचा कार्यक्रम आहे. तर अरे बरंच आली मंडळी आपल्या गावांची. बाबा नुसती मंडळीच भेटते. पब्लिक आता वाढली. कधी आलो मी नाही तू बैलगाडी आता बघा आता बैलगाडी घेतला बैलांसोबत चला मंडळी आता आपण महाप्रसाद खाऊया. त्यामध्ये बघा काय भाजी आहे, पोळी आहे आणि भात आणि वरण, पापड, लाडू. लोणचं मी घेतला नाही, कोण नाही कोणचा. महेश दादा स्लॅप लवर आहेस का तू? स्नॅप लवर सॉरी. अरे किती वेळा फोटो काढते तो. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. वर्षीप्रमाणे आपल्याला किती पाऊस असू दे, पाणी असू दे, आपल्याला होतील पण ते दरवर्षी आपल्याला वाट बघत असतात.
म्हणून आपल्याला या पावसामुळे वेळेवर आपल्याला येता येत नाही, आपली क्षमा असावी. पण ते दरवर्षी 2:30 वाजता 3 वाजता पण आपल्याला महाप्रसादा वेळेवर देतात. हीच आपल्याला दरवर्षीप्रमाणे त्यांची सेवा असू दे, हीच सेवा त्यांच्याकडून ओम साईराम. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला तर मंडळी, आत्ता आपण बघितलं सत्कार. तर आपल्याला दरवर्षी म्हणजे आज दिंडीला 21 वर्ष पूर्ण होतात. 21 वर्षात इथे आपली पालखी येत असते दुपारच्या वेळेत. आणि दुपारच्या वेळेत जो भोजनाचा महाप्रसादाचा जो कार्यक्रम देत जातात, जी साई सेवा केली जाते, ती त्यांच्या अध्यक्षांच्या हस्ते आपले सर्व पदयात्रींना ती एक भोजनाची व्यवस्था करण्यात येते. तर त्यांचे खूप खूप आभार. इथं गर्दी बघा, गर्दी विमान बघायला गर्दी झालं. ही बघ फोन घेऊन बसलं ते बघ. हो बघ, उडला उडला उडला. आई बघ, नवरा गेलाय का त्याच्यात. हे चला बाबा, आपल्याला चालत जायचं, विमानात नाही. आपल्याला विमानात नाही जायचं, चला. अलीकडने मला पलीकडने साईनाथा, नदी करली गोदा माता. बघा, पुन्हा आम्ही आता निघलो आणि पावसाने हजेरी लावली. आणि हे बसमध्ये आमची माणसं आली, आता उतरतील बघा, तुम्हाला दाखवतो, पुढे भेटतील. आणि पालखी बघा आमची आता चाललेली आहे भिजत भिजत. थोडासा थंडावा होत, पालखी घेणाऱ्यांना पण थंडावा वाटेल जरासा. आणि आम्ही छत्री नाही हो, छत्री नसले कसं व्हिडिओ काढायला बरोबर भेटते हो, म्हणून ते रेनकोट घातले काय बरोबर बोलले. ते काय रेनकोट मध्ये काढायला नव्हतं, फोन आतमध्ये ठेवायला लागत. आता छत्री आहे, मग टेन्शन नाही. तुम्हाला बोललं ना, बसमध्ये माणसं आली, नीच ती माणसं आलेली आत्ता उतरली, बघितलं. आणि आता आमच्या दिंडीमध्ये साईबाबाच्या पालखीमध्ये साई आलेला आहे. तिकडची लगेच आईच बघतय. ह्या साई, साई बाबा की साई दिसला. मंडळी, आता बराच वेळ झालेला आहे, उशीर झाला आहे, संध्याकाळची वेळ. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत चिंचपाडामध्ये पोचलो आहे. आणि आता पालखी बघा, पाठीमाग पालखी बघा कोणी घेतले. आता महिला आहेत पदयात्री, त्यांनी पालखी घेतलेली आहे आणि पालखी चालवत आहेत. सुसाट जा बघा. ओम साईराम. चला मंडळी, आता ना जरासा विश्रांतीची वेळ आलेली आहे, तिथं थांबू. मग नंतर पुढं डायरेक्ट पनवेलच्या साई मंदिरामध्ये पोचू आपण. साईंचं दर्शन घेऊन मस्त धमाल बघायला भेटेल. नक्कीच कंटिन्यू राहा, धमाल बघा फक्त आता मंदिरातली. देव पावलाय देव माझा मल्हारी, 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 देव पावले धाव रे मल्हारी, देवा तू धाव रे पाव रे मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी, देव माझा गडावा निघालाय मल्हारी, देव माझा गडावा निघालाय मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी. केलीच्या पानाच्या फुलात पालखी
सगळी लपाला चालली ना सगळी बघा. तुम्ही छत्र्या बित्र्या खोललेल्या आहेत. पाऊस आला का असंच होतंय वांड. काय करता. मंडळी ज्याची आपण दिवसभर वाट बघत होतो तिथे आपण आता पोहोचलेलो आहोत बघा. ओम साईराम. आणि हा मंदिर आहे इकडे बघू शका आतमध्ये. फारच काय बघू. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत ना. वातावरण पुन्हा एकदा झालेलं पावसाळ. आणि आता आम्ही एकदा आतमध्ये गेलो काय पाहिजे तेवढा पड. तर आता गर्दी झालेली आहे बघा दर्शनासाठी. आणि इथे मंदिर आहे. हा साई मंदिर आहे आतमध्ये. इथे साईबाबांची मूर्ती आहे. आपण आतमध्ये जाऊ नक्कीच तुम्हाला दाखवीन. आणि इथे साईबाबा भरपूर असे मोठे प्रतिमा उभी केलेले आहे बघा. हे बघा. माऊली तुकाराम. किती भाग्यशाली आहे. 21 वर्षापासून या दरबारात ही मंडळी भर पावसात उन्हातानाची तमान बाळगता या दरबारात बाबांच्या दर्शनासाठी येतात. काय येतात ते खाली नाही जात. ते खाली जात नाही आणि वर्षभर ह्या दिवसाची वाट बघत राहतात. किती वर्षभर अरे तुझ्या बेटीचा आई बाबा आला. आई बाबा अरे तुझ्या बेटीचा
गुलाबाचा हार माझ्या बाबांना. बाबा की सांग आरती संपन्न हुई है. अभी आपके पास आरती आ रहा है. आरती से आणि विशेष म्हणजे दरवर्षी गुरुपौर्णिमेला येतात. हे 21वे वर्ष आहे. 21 वर्षाचा साधारण खूप मोठा पिरियड आहे. आणि तुम्ही दरवर्षी येतात आणि बाबांचा भरभरून आशीर्वाद घेऊन जातात. साईनाथ महाराज. गुलाबाचा हार माझ्या साईला, गुलाबाचा हार माझ्या बाबांना. गुलाबाचा हार. याचा साई यो साई आहे, पण याचा साईचा काय रोल होता मलाच नाही माहिती. ओम साईराम. आत्ता बोलला तो ओम साईराम. मागाशी पण आला तेव्हा बोललो साई आला. साईच्या दिंडीत साई. आणि आम्ही चाललेलो पायी पायी. आणि आता पायी पायी परत चाललोय STकडे, बस स्टँडकडे, मग डायरेक्ट घरी. चला बाय बाय. तर मंडळी, काल भरपूर धावपळ होती. नाईटवरून आलो होतो, लगेच दिंडीमध्ये गेलो, दिवसभर चाललो, संध्याकाळी घरी आलो आणि लगेच पुन्हा नाईटला गेलो. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायच्या म्हणजे गडबडीतच नव्हतो मी. तिकडून पटापट निघायच्या गडबडीत होतो, कारण कामावर पोचायचं होतं आपल्याला. तर पोचल्यानंतर लगेच दर्शन घेऊन, सर्वांची भेट घेऊन लगेच निघालो आणि कामाला गेलो. त्याच्यामुळं व्हिडिओचा एंड काय बनवायचा राहिला. तर आत्ता पुन्हा आलो घरी आणि ती टी शर्ट घातलं आहे जी आपण काकांची इंटरव्ह्यू घेताना होतो, म्हणून पुन्हा ती टी शर्ट घातली. बोलो आता ह्याच टी शर्टवर आपण एंड बनवूया. तर असा होता पदयात्री दिवस, भरपूर धावपळीचा माझ्यासाठी तरी. आणि तुम्हाला तर सर्व कहाणी यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोडक्यात केला, कारण व्हिडिओ जास्त मोठी ना व्हावी याच्याकडं लक्ष देऊन मी जास्तीत जास्त प्रश्न न विचारता थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोचवली. आणि त्यानंतर पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा प्रवास, गुरुपौर्णिमेचा प्रवास. तर अशी होती ही व्हिडिओ आपल्या साई मंदिराची पदयात्रा आणि साई मंदिराची पूर्ण कथा कहाणी. आणि एक खरं सांगायचं म्हणजे दरवेळी मला दिंडीमध्ये ना भरपूर मदत करतात मित्रमंडळी. कारण फोन कधी आपला फुल होतो, कधी आपली बॅटरी जाते, म्हणजे बॅटरी लो होते, बॅटरी जाते नाही, तर त्यावेळी आपल्याला नक्कीच सर्व मदत करत असतात फोनसाठी. कधी पॉवर बँक आपण नेली नव्हती, गेल्या वर्षी तर पॉवर बँक नेली नव्हती, यावर्षी घेऊन गेलो. आणि तरीसुद्धा गेल्या वर्षी आपल्याला सुकन्याने फोन दिला होता व्हिडिओ शूटसाठी. यावर्षी पाऊस होता, त्यामुळे ती छत्री धरून होती माझ्यासोबत, की मी छत्री धरते, तू व्हिडिओ काढ. म्हणजे असं आपल्याला मदत करतात. महेश दादा होता, बरेच जण होते, अशी सगळी मंडळी आपल्याला
मदत करतात आणि यांचीच साथ आहे म्हणून आपण आज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर सर्वांचे खूप खूप आभार. तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि आवडली नसेल आवडली तरी बाबा सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. सर्वांनासुद्धा कळू द्या ही कहाणी कशी आहे आणि नवीन असाल चॅनलवर तर पहिले सबस्क्राईब करा. आणि अजून काय बोलायचं, आपले व्हिडिओ नेहमी लेट येतात आणि तुम्ही वाट बघत राहतात तेच बस आहे आणि तुम्ही विचारता काय कधी येईल व्हिडिओ. त्यातनं एक बरा वाटते की हाय आपले कोणतरी सबस्क्रायबर आहेत जे विचारतात आपल्याला कधी येईल व्हिडिओ. तर सॉरी, सर्वांना माफी असावी कारण काम, व्यवसाय आणि व्हिडिओ एडिटिंग भरपूर बाबा डेंजरस काम आहे. तर आपण नेहमीच सांगत असतो काम पहिले नंतर व्हिडिओ वगैरे बाकीचं काय. तर कामाचा नंतर आपल्याला जो वेळ मिळतो तो काढून आपण तुमच्यापर्यंत या व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे तिकडे जाऊन येऊन सर्व व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत दाखवतो. त्यासाठी थोडा तरी या मेहनतीचा फल मिळू द्या. त्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.